सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। कृत्रिम अवयव सहाय्यक उपकरणाच्या माध्यमातून दिव्यांगांना सक्षम करण्याचा स्तुत्य प्रयत्न। देवसटवार दिव्यांगांना कृत्रिम अवयव व सहाय्यक उपकरणांचं वाटप। इतरांवर अवलंबून राहिल्यास प्रगती प्रभावित होते, त्यामुळे प्रत्येक दिव्यांगाला आवश्यक कामासाठी स्वयंपूर्ण करणे महत्त्वाचे आहे। कृत्रिम अवयव सहाय्यक उपकरणे मोफत देत दिव्यांगांना सक्षम करण्याचा प्रयत्न स्तुत्य असल्याचं प्रतिपादन लातूर समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांनी केले आहे। जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया उपक्रमाच्या CSR योजनेअंतर्गत जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग, महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व राजस्थानी एज्युकेशन सोसायटी संचलित RR मालपाणी मतिमंद विद्यालय नांदेड यांच्या सहकार्याने शनिवारी दिनांक 28 सप्टेंबर रोजी नवा मोंढा मगणपुरा भागातील RR मालपाणी मतिमंद विद्यालयात दिव्यांगांना कृत्रिम अवयव सहाय्यक उपकरणे वितरित करण्यात आले। यावेळी देवसटवार बोलत होते। व्यासपीठावर निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडतकर, अधिष्ठिता डॉक्टर सुधीर देशमुख, अधीक्षक YH चव्हाण, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार, राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ओमप्रकाश गिल्डा, सचिव प्रकाश मालपाणी, अलिंग कोचे, कनिष्ठ प्रतिबंधक कमलेश यादव, डॉक्टर लक्ष्मीकांत बजाज, जयप्रकाश काबरा, कमल कोठारी, अंकिता अग्रवाल आदींची उपस्थिती होती। यावेळी उपजिल्हाधिकारी महेश वडतकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार सह मान्यवरांनी विचार मांडले। या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यातील दिव्यांगांना मोटराइज्ड ट्रायसिकल्स, कन्व्हेन्शनल ट्रायसिकल, श्रवण यंत्र, ब्रेल किट, स्मार्ट मोबाईल फोन, स्मार्ट केन, क्रेचेस, व्हीलचेअर, CP चेअर, चालण्यासाठी काठी, रोलेटर, वॉकर इत्यादी साहित्यांचे वितरण करण्यात आले। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बापू दासरी तर उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक नितीन निर्मल यांनी मानले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी RR मालपाणी मतिमंद विद्यालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। सिटी इंडिया न्यूज साठी महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी अनंतजी कालिदास।